300 मतदारांचं नाव हे मतदार यादीतून गायब झाल्याने मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या टप्प्यातील मतदान चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघात घेण्यात आलं। मात्र यामध्ये बूथ क्रमांक 50, 51, 52, 54 येथे मतदान करण्यासाठी मतदार गेले असता मतदारांचं नाव यादीतून वगळण्यात आल्याचं दिसून आलं। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान न करताच आल्या पावली परत जावं लागलंय। तर या ठिकाणी जिवंत मतदाराचं नाव हे मतदारातून वगळण्यात आलं असून त्यास मयत दाखवलंय। त्यामुळे या मतदाराला मतदान करता आलं नाहीये। आम्हाला आमचा अधिकार मिळत नाही। डीओलचा जे आहे तर आम्ही नगरपंचायतला केलेला आहे, लोकसभाला केलेला आहे, आम्ही वोटिंग सगळ्याला केलेलं आहे, पण आता आमचं मतदान नाही। तर याचं आम्ही काय करायचं ते काही समजत नाही। आम्हाला यादीमध्ये हे नावच दाखवत नाही। तर याचं आता तुम्ही काय जे आमचे SDM साहेब आहे ते आम्हाला काही सूचना कळवत नाही, काही नाही। याच्यावर तुम्ही आता काहीतरी प्रशासनानं याच्यावर मार्ग लावावे आणि याच्यावर आता काय कारवाई करावी याची बस विनंती आहे। बबलू शेख सत्ता। आज चंद्रपूर लोकसभेचा निवडणुकीचा पहिला टप्पा मारेगाव तालुक्यात चालू असताना इथं जवळपास 250 ते 300 मतदाराचं नाव यादीतून गायब दिसत आहे आणि आम्ही तहसीलदार साहेबाला विचारणा केली असती तर ते म्हणत आहे यादीत नाव नाही, वोटिंग करता येणार नाही। या 250 ते 300 लोक काँग्रेस प्रेमी लोक आहे आणि BJPनं आपली हार स्वीकार करून घ्यावा असं मला वाटते। जर असे नाव गायब करायचे असेल तर आणि नेहमी BJP लोकशाहीची हत्या करत राहत आहे आणि इथेही त्यांनी दाखवून दिलं की आम्ही लोकशाहीची हत्या केली। माझी विनंती आहे का मतदाराला मतदानापासून वंचित नाही ठेवावं, याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्वरित याचं नियोजन लावावं ही विनंती। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, मारेगाव, यवतमाळ।